जवळच शिवकाळातील मारुतीची मूर्ती पाहायला मिळते. मंदिराच्या आवारात वीरगळ पराक्रमाची साक्ष देतात. दुर्दैवाने काही वीरगळी मंदिर बांधकामात वापरले गेले आहेत. समोरच या भागाचे सरदेशमुख वेदमूर्ती कर्वे भट मोकाशी यांच्या वाड्याचे अवशेष दिसतात. यांना थोरल्या माधवराव पेशव्यांनी सरदेशमुखीचे हक्क दिल्याचे एक पत्र उपलब्ध आहे. मुळशी तालुक्यातील पौडपासून 11 किलोमीटरवर वाघजाई डोंगराजवळ वाधस गाव हा वसला आहे. डोंगरावरील वाघजाई मंदिर हे या गावचं वैभव. शिवकालात मौजे वाधस बुद्रुक असा कागदपत्रात गावचा उल्लेख आढळतो. हिंदवी स्वराज्यातील डोंगर कापरीत राहणारा बलदंड व निष्ठावान जोरी पाटील इथला मूळ घराणा. आजमितीला गावात वाडा पूर्णावस्थेत नसला तरी त्याचे अवशेष त्यांच्या कार्यकर्तृत्वाची आठवण करून देतात. वाड्याच्या अवशेषरूपी चौसोप्यांचे चिरे इतस्तत पडलेले आहेत. काही चिऱ्यांचा उपयोग गावातील मारुती व भैरवनाथाच्या मंदिराच्या बांधकामात केलेला आहे. दगड पाहून वाड्याच्या रेखीव आकृतीची कल्पना येते. त्यावरून मावळातील हा पाटील कसा रांगडा राहत असावा याचं चित्र उभं राहतं. या जोरी पाटलांच्या वाड्यात ब्रिटिश काळात जिल्हा लोकल बोर्डाची शाळा भरत होती. या घराण्याच्या करिण्यात दक्षिणेत तळ्याजवळ वाडा बांधला होता असा उल्लेख आढळतो. भैरवाच्या मंदिरासमोर छबाजी पाटील यांचे एक शिल्प आहे. वाघाशी झुंज देऊन देवीची पालखी सुखरूप मंदिरात पोहोचवली अशी हकीकत सांगणारे हे शिल्प आहे. जवळच शिवकाळातील मारुतीची मूर्ती पाहायला मिळते. मंदिराच्या आवारात वीरगळ पराक्रमाची साक्ष देतात. दुर्दैवाने काही वीरगळी मंदिर बांधकामात वापरले गेले आहेत. समोरच या भागाचे सरदेशमुख वेदमूर्ती कर्वे भट मोकाशी यांच्या वाड्याचे अवशेष दिसतात. यांना थोरल्या माधवराव पेशव्यांनी सरदेशमुखीचे हक्क दिल्याचे एक पत्र उपलब्ध आहे. जोरी पाटील घराण्याला शिवपूर्व काला आधीपासूनचे पाटीलकीचे वतन होते. 1675 सालच्या खामगाव येथील महजारावेळी विठोजी जोरी तेथे हजर असल्याचा उल्लेख त्यात आढळतो. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत भादस आणि संभवे या गावातील वतनाचा वाद मिटवला गेला. संभव्यातील कृष्णाजी जोरी हा संभाजी महाराजांकडे खिसमतदार पदावर होता. सामजी जोरी यास डोंगरापलीकडे वसाहत करून दिली. त्यास धाकटी तक्षिम जोरी डोंगरे पाटील म्हणतात. पेशवेकालीन कागदपत्रातही या घराण्याचे कागदोपत्री उल्लेख सापडतात. त्यात जोरी पाटील यांनाही सरदेशमुखी व चौथाईच्या अंमलाचा उल्लेख आहे. या घराण्याच्या कैफियतीमध्ये भादस आणि संभव्य गावच्या सीमेचा वाद पुढे श्रीमंत माधवराव पेशव्यांनी देखील मिटवला. तमाम इलाख्याची बंदोबस्ताची जबाबदारी ब्रिटिश काळात या घराण्याकडे होती. मुळशी धरणात गेलेल्या आवळस या गावासंबंधी दरोडेखोरांना पकडण्याचा ब्रिटिश सरकारचा ताकीदनामा जोरींना आला होता. शिवपूर्व काळ ते ब्रिटिश काळातील जोरी पाटील हा घराणा इथला मातब्बर घराणा होता. कागदपत्रांनुसार जोरींची 3 गावे वसली आहेत. गावातील उद्ध्वस्त शिवमंदिर व समाध्या अवशेष मात्र इथल्या इतिहासाबाबत मोठी अनास्था दर्शवतात.